चला म्हणत मॅचचा मानकरी ठरला तो प्रितेश पवार यांना विनंती असेल की आपण घ्यायचं. आपण म्हणत मॅचचा मानकरी ठरले आता आपणास देखील एक ट्रॉफी दिली जाईल. चांगला खेळ आपल्या माध्यमातून देखील झाला. प्रितेश पवारचा विचार केला तर 15 चेंडू मध्ये तब्बल 19 धावांची इनिंग साकारली गेली. तसंच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला तो प्रितेश पवार. वेल प्लेड प्रितेश पवार. चला मॅचला सुरुवात होते. दोन्ही संघांना आमच्या कमेंट बॉक्स मधून लाख लाख शुभेच्छा असतील. गावदेवी हॅलो गावदेवी वर्सेस ड्रीम इलेव्हन दोन संघांदरम्यान मॅच आहे. ड्रीम इलेव्हन संघाच्या करता नाणेफेकीचा काढू जिंकला होता. प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली होती तसेच गावदेवी संघाला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आली. बॅट्समन आहे गणेश. यावेळेस खराब चेंडू असेल नक्कीच. नो बॉलचा इशारा येईल फन्सनच्या माध्यमातून. नो बॉल प्लस फ्री हिट. पुढील चेंडूचा विचार केला तर सोने पे सुहागा असेल. फलंदाजाच्या मनामध्ये नक्कीच मोतीचूरचे लाडू आठवले असतील. अमोल खराब गोलंदाजी करतात. गणेश श्याम आतापर्यंत चांगले फलंदाजी राहिली जाते. 2 चेंडू फेस केले. 2 धावा त्याच्या बॅट मधून आणत तसेच त्याचा साथ देतात ते रजनीकांत. गणेश श्याम करता पुढील चेंडू असेल. पुन्हा एकदा बॅटची एज घेतली होती कदाचित. आय थिंक फ्रेडचा चेंडू होता. फायदा उचलू शकले नाही ते गणेश श्याम. निर्धावच्या स्वरूपाने चेंडूची सांगत आहोत. यावेळेस चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गॅप मध्ये शॉर्ट फाईलिंगच्या क्षेत्ररक्षकापासून थोडासा दुरावतोय. चेंडू जातोय धन 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 सीमा पार चौकार. वेलकम डीजे. पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गॅप मध्ये शॉर्ट फाईलिंग. थँक्यू डीजे. धावफलक 7 आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. यावेळेस पुन्हा एकदा फिरकी प्राप्त करतो. टर्न प्राप्त करतो तो अमोल. चांगली गोलंदाजी आहे. त्याला देखील 7 लाभत येते. क्षेत्ररक्षक आणि यष्टी रक्षक यांचा देखील चेंडूला कलेक्ट करायचंय. यष्टीला वरती लगवायचं तेच कार्य आहे पण ते कार्य पार पाडता येत नाहीये. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 8 धावा धाव फलकावरती आहे. त्या ड्रीम इलेव्हन संघ प्रथमतः गोलंदाजी करत आहे. सामना 3 षटकांचा असेल. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. येणाऱ्या आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकातील 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांची दक्षता घ्यायची आहे. तीन ओव्हरचे 4च ओव्हरचे
नाही आवडत आता इनिंग मध्ये होईल का आता होईल काढून तीन षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांची दक्षता घ्यायची आहे आणि यापुढील सर्व होणार सामना देखील 3 षटकांचे खेळवले जातील. बॅड लाईट कारणाने आपण 2 षटक देखील खेळवण्याची गरज भासली नाही पाहिजे. सर्वांची दक्षता घ्यायची, त्याच कारणाने आपण स्पीडअप करायचा आहे. जास्त वेळ दवडायचा नाही. अमोल पुन्हा एकदा सज्ज होऊन आपल्या गोलंदाजी मार्क वरती पुढील चेंडू अमोलच्या षटकातील रनअप मध्ये गडबड होत आहे. तसेच मृत चेंडू अर्थात रेड बॉल पंचांच्या माध्यमातून देखील करार केला जातो. रजनीकांत ऑन स्ट्राईक आहे. रजनीकांतचा विचार केला तर सुपरस्टार आहेत ते. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता. अतिशय टर्न प्राप्त करतो तो अमोल. अमोलचा विचार केला तर अमोल दुबई कॉपी बुक स्टाईल मध्ये गोलंदाजी राहिल्या जाते. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. येणाऱ्या आणखी अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकातील धावफलक स्थिरावला ते 8च्या आकड्यावरती. अमोल चांगला टर्न प्राप्त करतोय. चांगली गोलंदाजी राहिली जाते त्यांच्या माध्यमातून. विचार केला तर लेग स्टंप वरून चेंडूला आणलं जाते, तसेच ऑफ स्टंप वर पर्यंत चेंडू संपुष्टात येतोय. उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे चेंडू ट्रॅव्हल होते. चांगली गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. झेल घेण्याची संधी असेल, थोडासा दुरावत होतो क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट. दोन धाव फलक वाढेल जाऊन पोहोचते 10च्या आकड्यावरती. षटक क्रमांक 1चा खेळ कंप्लीट झालाय. 10 धावा धाव फलकावरती. जाऊयात आपण डीजे मास्टर कडे, त्यांना देखील देऊयात एक छोटीशी संधी. यू गया यू आया. वेलकम डीजे. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? विजय पावले. विजय बागडे गोलंदाज मार्क वरती आहे. वैदिक पहिलं संघ करता दुसरं षटक घेऊन आला. गणेश श्याम स्ट्राईक एंड वरती आहे. 5 चेंडू फेस केले तर 6 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. तसेच रजनीकांत पुरेपूर साथ देत आहे. 2 चेंडू मध्ये 2 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. तर यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंप वरती येऊन पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये पुरेपूर संपर्क होत नाहीये. नॉन स्ट्राईक एंड वरती देखील थ्रो जर पटकन केला असता तर कदाचित रनआउटची संधी देखील उपलब्ध झाली असती. पण क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये मित्रांनो. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत मॅच अंतिम चेंडू पडत आहे तोपर्यंत मॅचची प्रेडिक्शन देणे म्हणजेच मूर्खपणाची गोष्ट मानली जाते या क्रिकेटच्या जगतामध्ये. चिकन खातात का सर्व? डेलीचा तेच सामाजिक दुसरा पण आहे चिकन रसावालाच आहे. नाही दुसरा खायला गेला चिकन रसावालाच आहे. रजनीकांत ऑन स्ट्राईक. डावकर हाताचा हार्ड हिटर बॅट्समन. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये सहज सोपा झेल टिपला जाईल. सुपरस्टार रजनीकांत यांना वेलकम डीजे. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये सहज सोपा झेल टिपला जाईल.
यामुळे देखील चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येथे दोन खेळाडूंमध्ये टक्कर होते, तसेच 2 धावा कंप्लीट केल्या जातात. दोन्ही धाव फलक वाढत जाऊन पोहोचल ते 13च्या आकड्यावरती. 13 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 13 धावा धाव फलकावरती आहेत. आणखी 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. या इनिंग मध्ये ड्रीम इलेव्हन संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला प्रथमतः क्षेत्ररक्षक स्वीकारला, तसेच फलंदाजी करण्याकरता आमंत्रित केलं ते गावदेवी या संघाला. यावेळेसचा फटका पुन्हा एकदा चांगला आहे, पुरेपूर एफर्ट दिला जातोय. चेंडू जातोय 1 बम्स इन टू द स्टँड्स. वेलकम डीजे मास्टर. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे, फुल टोल वसूल केला जाईल. चेंडू जाते गोइंग गोइंग अँड गॉन. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे, फुल टोल वसूल केला जाईल. पाच चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. येणार आणखी चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकात धाव फलक 23च्या आकड्यावरती. वन्स अगेन शफल करून पिक हिट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट केली जाते. गणेश राम चांगली फलंदाजी करत आहे. स्ट्राईक देखील त्याच्याकडे राहणं गरजेचं आहे. दुसरा धावे करता निघाल्यात, चुकी करतायत. आय थिंक स्ट्राईक स्वतःकडे देखील ठेवले असते तर गणेश राम चांगलं देखील त्यांच्या संघाकरता ठरलं गेलं असतं. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झाला. धाव फलक जाऊन पोहोचले ते 25च्या आकड्यावरती. या मॅचच्या अगोदर जो मॅच झाली त्याचा मनाचा मानकरी ठरला तो नितेश पवार. नक्कीच त्याला देखील ट्रॉफी दिली जाते. आपण युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहू शकतात. एक चांगलं प्रक्षेपण थेट 150 देशांपर्यंत पोहोचवलं जात आहे. पंचवीस धावा धाव फलकावर आहेत. अंतिम 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. या इनिंग मधील गोलंदाजी मार्क वरती सुजित, स्ट्राईक एंडवरती पंकज, नॉन स्ट्राईक एंडवरती घनश्याम. घनश्याम यांना स्ट्राईक एंडवरती आणणं गरजेचं, कारण की त्याच्या बॅट मधून चांगले विस्फोटक इनिंग साकारले जाते. 10 चेंडू फेस केले, 21 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. तसेच पंकज आता स्ट्राईक एंडवरती असतील. गोलंदाजी मार्क वरती सुजित आहेत. सुजित सालप. पहिला चेंडू असेल प्रगतीपथावरती. पहिला चेंडू समोरच्या दिशेने, देखना स्ट्रोक, एक धाव कंप्लीट. दुसरा धावे करता निघाला. बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 27 धावा धाव फलकावरती आहे. तिसरा आणि अंतिम षटक प्रगती पथावरती आहे. आणखी 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या इनिंग मधील पंकज ऑन स्ट्राईक आहे. पहिला चेंडू फेस करत होते. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे. फुल टोल वसूल करायला पाहिजे होता, पण करता आला नाहीये. पुन्हा सुद्धा चुकी घडली जाते. चुकीचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. 2 धावा धाव फलकावरती अर्जित केल्या जातील. 2 धाव फलक वाढे जाऊन पोहोचते 29च्या आकड्यावरती. या स्पर्धेचं पहिलं वर्ष आहे. आपण बघू शकतायत अखिल सावरे क्रिकेट संघ आयोजित सावरे प्रीमियर लीग 2022 स्पर्धेचं पहिलं वर्ष आहे, म्हणून आपण काहीशा थोड्याशा चुका बघू शकतायत. पण येणार आणखी काही वर्षामध्ये आपण नक्कीच सुधारणा बघू शकतायत. 29 धावा धाव फलकावरती आहेत. आणखी 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा अप्रतिम क्लास दाखवला जातोय क्रिकेटचा सी. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरा धावे करता येतात. 3 धावा कंप्लीट केल्या जातात. थँक्यू डीजे. 3 धाव फलक वाढे जाऊन पोहोचते 32च्या आकड्यावरती.
अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन खेळाडूंदरम्यान जे ताळमेळ आहे ते उच्च कोटीचं राहिलं जाते. ते परशुराम स्ट्राईक एंड वरती असतील आता. यावेळेस चांगला चेंडू आहे, फिरकी प्राप्त करतोय, रनआउटची संधी असेल. घनश्याम नक्कीच आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस करतील ते पंकज करता. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. पंकज ऑन स्ट्राईक आहेत. येणाऱ्या दोन चेंडूचा खेळ बाकी. 32 आकड्यावरती धावफलक स्थिरावला जाते. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव शोधतील नक्कीच पंकज आणि दुसरा धावे करता येत आहेत ते संदेश. दोन धावा देखील कंप्लीट केल्या जातात. दोन्ही धावफलक वाढत जाऊन पोहोचते 34 आकड्यावरती. या इनिंगचा अंतिम चेंडू आहे. 34 धावा धावफलक आतापर्यंत लगावल्या आहेत. या इनिंगचा अंतिम चेंडू आहे. धावफलक 34 आकड्यावरती एक मोठा हिट 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल ते संघाचं धावफलक. यावेळेस खराब चेंडू आहे. लेग स्टंपच्या बाहेरील चेंडू पंच वाईड चेंडू करार करतात. अवंतर धाव संख्येमध्ये भर केली जाईल. इकडे धावफलक वाढत जाऊन पोहोचेल ते या इनिंगचा अंतिम चेंडू आहे. धावफलक 35 आकड्यावरती. बिग हिट पाहायला मिळत आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅच घेण्याची संधी. कॅच पकडला जाईल. मॅच पकडली जाईल. विकेट गिरता सुमधुर संगीत आता हुआ. बिग हिट पाहायला मिळत आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात. मॅच पकडली जाईल. विकेट गिरता सुमधुर संगीत. छत्तीस धावांचा आपण असेल ते विजय करता. चला ड्रीम इलेव्हन संघाच्या फलंदाज मैदानादरम्यान चालायचं जरा घाई करायची प्लीज. आपण जर मॅचचा लेखाजोखा जर बघितला तर चांगले गोलंदाज जे राहिले होते ते अमोलच्या माध्यमातून
आपण जर पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटक हाताळला होता ते अमोल यांनी 9 धावा खर्च केल्या. 3 डॉट चेंडू होते. आपण जर इकॉनॉमीचा विचार केला तर 9च्या सरासरी त्यांनी धावा खर्च केल्या होत्या. दुसरा षटक हाताळला होते विजय यांनी थोडंसं मागणं ठरलं. त्यांचं षटक तब्बल 15 धावा कुठल्या गेल्या. 1 विकेट देखील आपल्या नावावरती अर्जित करून घेते विजय यांनी. तिसरं आणि अंतिम षटक हाताळला ते सुजित यांनी 10 धावा त्यांनी देखील खर्च केल्या गेल्या. तसेच 1 विकेट देखील आपल्या नावावरती अर्जित करून घेतली. विचार केला तर अमोल सगळ्यात किफायती ठरला. फक्त 9 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक होतं. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील राहिली जाते. चला ड्रीम मिळून संघाला विनंती असेल की आपल्या 2 सलामी लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने पाठवायचे. वेळेची दिरंगाई न करता आपण जास्त वेळ तेवढाच नाही. घनश्याम यांनी देखील चांगली फलंदाजी केली. 11 चेंडू मध्ये 21 धावांची एकाकी झुंज त्यांच्या माध्यमातून दिली जाते. आणि तसेच आपण जर पाहिलं तर आमच्या प्रमुख अतिथींचा देखील स्वागत सत्कार केला जातोय. सातत्याने म्हटलं जातं की अतिथी देवो भव. आमच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये नक्कीच आम्ही देव बघतो तेच मैदान दरम्यान बघायला मिळत आहे दृश्य. त्यांचा देखील याच्यात मान सन्मान केला जातोय. पुष्पगुच्छ तसेच मायाचा वस्त्र शाल देऊन त्यांचा देखील आता सत्कार केला जातोय. सर आपण आलात आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली. हृदयाच्या अंतःकरणापासून आपले देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. एका साईडला गावदेवी संघ तर दुसऱ्या साईडला ड्रीम 11. पहिला चेंडू पहिला पटका अप्रतिम चेंडू जाईल सीमा पार. चौकाराची मोहर पहिला चेंडू वरती होते खणखणीत चौकार. पहिला चेंडू पहिला पटका अप्रतिम चेंडू जाईल सीमा पार. विजय बागडेच्या बॅट मधून आलेला पहिला चौकार क्रमांक 1. तसंच त्याचा साथ देतात ते सचिन पवार. गोलंदाजी मार्क वरती संदेश आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. खराब दिशा इन चेंडू जाईल सीमा पार. चौकारा करता पंजा दिला जाईल या चेंडू वरती. चौकार क्रमांक 1. तसंच त्याचा साथ देतात ते सचिन पवार. गोलंदाजी मार्क वरती संदेश आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. खराब दिशा इन चेंडू जाईल. चला व्हॉलंटियर्स कमिटी मेंबर्सचा विनंती असेल की आपण बाउंड्री लाईन वरती तैनात राहायचं जेणेकरता की खेळाडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्याची आवश्यकता येईल याची लाज बागडायची जरा प्लीज. आपण संदेशांचा विचार केला तर फक्त एकच चेंडू हाताळला 9 धावा खर्च केल्या गेल्या. त्यांच्या माध्यमातून दिशाहीन चेंडू होता त्याच्यावरती पंजा दिला जातोय. संदेशचा पुढील चेंडू असेल विजय बागडे करता. यावेळेस घुटना टेक तमाशा देखवाला स्ट्रोक होता. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. संदेशचा पुढील चेंडू असेल विजय बागडे करता. यावेळेस घुटना तमाशा देखवाला स्ट्रोक होता. चेंडू जाईल सीमा पार.
13 धावा धाव फलकावरती आहे तर पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये यावेळेस कमबॅक करतो तो संदेश. एका धावेच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळणार आहे. एकने धाव फलक वाढेल जाऊन पोहोचत 14च्या आकड्यावरती. चेंडू क्रमांक 3 चा खेळ देखील कंप्लीट झाला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्याच्यानंतर दुसरा चेंडू होता इलिगल डिलिव्हरी अर्थातच नॉन प्लेबल डिलिव्हरी होती, त्याच्यावरती चौकार आला व्हाईटच्या स्वरूपाने. आणि तसेच दुसरा चेंडूवरती लिगल डिलिव्हरी त्याच्यावरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती खेळता 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा आहेत. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न 38 सर्कलला क्लिअर करेन तर आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल धन 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 सीमा पार चौकाराची मोहर. आणखी एक सचिनच्या पाठमधून चौकार त्याच्यावरती चौकार आणि आज सचिन तेंडुलकर अर्थातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा वाढदिवस आहे. तसेच चांगला स्ट्रोक होता सचिनच्या बॅट मध्ये नक्कीच. तर आउटफील्ड सचिन यांची आठवण करून देणारा हा स्ट्रोक होता. 4 धाव फलक वाढला जाऊन पोहोचलं ते 18च्या आकड्यावरती. येणारे आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. संदेश यांच्यावरती पुरेपूर हवे आहे. त्या विजय आणि सचिनची जोडी पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. निर्धावच्या स्वरूपाने चेंडूची सांगता होते. चेंडू क्रमांक 5 चा खेळ देखील कंप्लीट झालाय. येणाऱ्या अवघा एका चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या षटकातील पॉवर प्लेचा षटक त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. यापुढे पुन्हा एकदा चेंडूला पोल केला पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव निश्चित स्वरूपामध्ये अर्जित केली जाईल. एक धाव फलक वाड्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट झाला. धाव फलक 19 आकड्यावरती बिनकडे 5 स्थिती आहे. विजय करता टार्गेटचा विचार करता 36 धावांचे टार्गेट सेट केले जाते. वर्सेस शिवाजी जोपर्यंत कामच नाही आता. मग यावर्षी कामच आहे ना. घनश्याम गोलंदाज मार्क पडते आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज सचिन पवार, नॉन स्ट्राईक एंड वरती विजय भागडे. घनश्यामचा विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये आपली ताकद त्यांनी दाखवली होती. फलंदाजी क्षमता त्याच्यामध्ये ती होती. त्यांनी पुरेपूर फलंदाजी केली होती. आता गोलंदाजी करण्याकरता आला तो घनश्याम. पूर्ण दारमदार असेल, पूर्ण जबाबदारी खांद्यावरती असेल ते घनश्यामचा पहिला चेंडू खराब, अतिशय खराब. पॉकेट मध्ये पैसे कमी आहेत, उधळपट्टी जास्त. आणि पुढील चेंडूचा विचार केला तर सोने पे सुहागा फ्री हिटचा चेंडू असेल. फलंदाज बाद होणार नाहीये पुढील चेंडूवरती. होईल फक्त रनआउटच्या स्वरूपामध्ये. खराब चेंडू होता. अगोदर धाव संख्येमध्ये भर धाव फलक जाऊन पोहोचले 20 आकड्यावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट झालाय. दुसऱ्याला सुरुवात होणार होती. अर्थातच पहिल्या चेंडूवरती नजर लागली जाते. नो बॉलचा इशारा. पुढील चेंडू फ्री हिट. अकूट टप्प्याचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होता. या पंचांकडे अपील मागतात ते यष्टी रक्षक. जरी बॅटची एज लागली असती तर फलंदाज सुखरूप असतात, कारण की फ्री हिटचा चेंडू होता. फलंदाज बाद होण्याची शक्यता नव्हती त्या चेंडूवरती. चेंडू क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट झाला. धाव फलक 20 आकड्यावरती. विजय करता आणखी 16 धावांची आवश्यकता आहे. बिग हिट करायचा मनसुबा होता. पंचमच्या दिशेने नक्कीच वळतात. वाईडचा इशारा येतोय. आपण तर धाव संख्येमध्ये भर. एक धाव फलक वाढेल जाऊन पोहोचत 21 आकड्यावरती. 21 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस. कुठलाही गडी बाद होत नाहीये. तसेच ड्रीम 11 संघाचा ड्रीम 11चा विचार केला तर सातत्याने चर्चित ऍप आहे. आपण सट्टा लावू शकता त्याच्यावरती देखील. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 खेळाडूंना भेटतोय चेंडू आणि तसेच चेंडू जातोय सीमा पार. चौकारा करता 4 धाव फलक वडील जाऊन पोहोचत 25 सट्टा लावू शकता त्याच्यावरती देखील. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 खेळाडूंना भेटतोय चेंडू आणि तसेच चेंडू जातोय सीमा पार. चौकारा करता 4
सचिन आहे स्ट्राईक एंड वरती. सचिन करता पुढील चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडू असेल की काय, नक्कीच पंचांकडे बघण्यासारखी इंटरेस्टिंग गोष्ट असेल. कदाचित चेंडू पायावरती देखील आदळा आहे सचिन यांच्या, त्याच कारणास्तव पंच वाईट चेंडू करार देत नाहीयेत. एक धाव फलकावरती अर्जित केली जाईल. एक धाव फलक वाढत जाऊन पोहोचेल ते 26 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानादरम्यान चालू आहे. 3 चेंडूचा खेळ देखील कंप्लीट झालाय. धाव फलक 26 आकड्यावरती. विजयाकरता आणखी 10 धावांची आवश्यकता असेल 9 चेंडू मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा लावड अपील होत आहे, पण पंच निर्णय फेटाळून लावतायत. चार चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 26 धावा धाव फलकावरती आहेत. येणाऱ्या 8 चेंडूचा खेळ बाकी. विजय करता 10 धावांची आवश्यकता. 2 निर्धाव चेंडू नक्कीच कमबॅक करतो गावदेवी हा संघ. चेंडू हवेमध्ये जेल डिपला जाईल. या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी. ड्रीम इलेव्हन संघाचं जर ड्रीम कम्प्लीट करायचा असेल तर 7 चेंडूंमध्ये 10 धावा बनवाव्या लागतील, कारण की गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत आहे. इस मैच के आने वाले 7 गेंद सिरे जीत के लिए मैच 10 राउंड की जरूरत है. इस बार खूबसूरत गेंदबाजी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी इस मैच में कमबैक करती हुई गावदेवी टीम. खूबसूरत गेंदबाजी रही इस ओवर में. खूबसूरत गेंदबाजी. आने वाले 6 गेंदों का खेल श्रेष्ठ रहेगा. जीत के लिए 10 रनों की जरूरत, मतलब 10 की इकोनॉमी, 10 का रिक्वायर्ड रन रेट रहेगा. चलिए स्पीड अप करिए सभी खिलाड़ियों से. हमारी दरख्वास्त है कि आप समय को ज्यादा जाया मत कीजिए. 6 गेंदों में 10 रनों की जरूरत ड्रीम 11 टीम के लिए. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस खराब चेंडू आहे. अवंतर धाव संख्येमध्ये पण आपण जर विचार केला तर आपण फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडस बॅकफुट वरती ढकललं तर आपण त्यांना मॅच मध्ये येण्याची कुठली संधी द्यायची नाहीये. पण गोलंदाज पहिल्या चेंडूवरती चुकी करतोय. वाईडचा इशारा येतोय. 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. एक मोठा हिट कमबॅक करून देऊ शकतो ड्रीम 11 संघाला. पंचांकडे वाईडची अपील मागितली जाते. अपील देखील सक्सेस ठरली जाते. पुन्हा एकदा वाईडचा इशारा. 6 चेंडूचा खेळ बाकी. विजय करता 8 धावांची आवश्यकता. 10 धावा होत्या पण 2 अतिरिक्त वाईड चेंडू. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा खराब चेंडू असेल की काय, आम्ही पंचांच्या निर्णयाचा इंतजार करत आहोत. वाईड प्लस विकेट असं धाव फलकावरती अर्जित केलं जाईल. वाईट चेंडू देखील होता पण सुसाईड केले जाते स्ट्राईक एंडच्या फलंदाजा माध्यमातून. आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस केलं जाते नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजा करता. येणारा 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजय करता 7 धावांची आवश्यकता.
यस, नक्कीच आपण जर पाहिलं तर डेड बॉल अर्थातच मुहूर्त चेंडू करार करण्यात आला पंचांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. यावेळेस बॅटची एज घेतली होती शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ बाकी विजय करता फक्त 6 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवरती फलंदाज असतील ते सचिन, माफ करा सुजित आहे, तर सुजित स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती सचिन पवार. रजनीकांत एका चेंडूमध्ये 4 धावा त्यांच्या मदत देखील खर्च केले गेले. एक विकेट देखील आली होती पण ती रनआउटच्या स्वरूपामध्ये. यामुळे पुन्हा एकदा अप्रतिम सुरेख गोलंदाजी होती पण 2 धाव तर कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावे करता निघाल्या 3 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धाव फलक वाढत जाऊन पोहोचते 33च्या आकड्यावरती. विजय करता 3 धावांची आवश्यकता. 4 चेंडूचा खेळ बाकी. विजय करता फक्त 3 धावांची आवश्यकता असेल विजय करता टीम मिळवण्या संघाला. विजय करता फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू सुरेश आहेत. स्ट्राईक एंडवरती सचिन. पुन्हा चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या धावे करता नक्कीच शोध असेल सचिनची. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल कारण की जे फिल्डर आहेत ते तैनात आहेत. अतिशय चांगला माइंडसेट त्यांचा देखील. कंपल्सरी केस आहे. कंपल्सरी केस आहे. नाही लीग मॅच कंपल्सरी केस. 3 चेंडूचा खेळ बाकी. विजय करता 2 धावांची आवश्यकता. दर 2 निर्धाव चेंडू त्याच्यानंतर एकीने धाव आली तर कदाचित सुपर वर देखील या मॅच मध्ये या टुर्नामेंट मध्ये बघू शकतायत आपण. यावेळेस निर्धाव चेंडू आहे. नक्कीच आम्ही त्या गोष्टीचा जिक्र केला होता. तीच गोष्ट मैदानादरम्यान घडत आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल विजय करता 2 धावांची आवश्यकता. रंगदार स्थितीमध्ये रंगलेला सामना. एका साईडला ड्रीम 11 तर दुसऱ्या साईडला गावदेवी 11 संघ. 2 चेंडूचा खेळ विजय करता 2 धावांची आवश्यकता असेल ते ड्रीम 11 संघाला. दोन चेंडू 2 धावांची आवश्यकता. आणखी एक निर्धाव चेंडू. यावेळेस रनआउटची संधी असेल पण फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुखरूप पोहोचला जातोय. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. अप्रतिम चांगला सामना आहे. नक्कीच प्रेक्षकांना विनंती असेल जर सामना आवडला असेल तर नक्कीच जोरदार टाळ्या होत्या. एका चेंडूचा खेळ बाकी. विजय करता 1 धावेची आवश्यकता. ड्रीम 11 संघाला विजय करता.
सन्माननीय आदरणीय दिलीपजी बागडे साहेबांकडून आर्थिक सहाय्य लाभले आमच्या कमिटी करता, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच दिलीप सर. एका चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता आहे. चला माफ करा, सुपर ओव्हर होणार आहे. कंपल्सरी चेस असेल, दोन्ही संघाची दक्षता घ्यायची आहे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण आमच्या अनाउन्समेंट कडे लक्ष द्यायचे. कंपल्सरी चेसिंग असेल. एक चेंडू एका धावेची आवश्यकता. खराब चेंडू, वाईड चेंडू. संघ विजय होतोय तो ड्रीम 11. कॉंग्रॅच्युलेशन्स. गावदेवी इलेव्हन संघाकडून देखील चांगला खेळ पाहायला मिळाला. अंतिम क्षणापर्यंत, अंतिम चेंडू पर्यंत गेम पोहोचला होता, पण खराब चेंडू पाहायला मिळाला. आम्ही अपेक्षा करत होतो की